सोलापूर शहरातील नागरिकांचे दूषित प्रदूषणामुळे जीव धोक्यात आलाय आणि येतही आहे। याबरोबरच महानगरपालिका प्रशासन शहरवासियांना मूलभूत गरजा पुरवण्यामध्ये निष्क्रिय ठरत आहे। त्यामुळे विविध साथीचे रोग पसरत आहेत। याबरोबरच दिवाबत्ती, आरोग्यविषयक उपाय, स्वच्छता मोहीम अशा विविध महत्त्वाच्या सुविधा पुरवण्याचं नियोजन नाही। या सर्व गंभीर समस्या 31 डिसेंबर पर्यंत युद्ध पातळीवर उपाययोजना करून त्याचं निवारण करावं, अन्यथा मी सोलापूर समितीच्या वतीनं 1 जानेवारी 2025 रोजी महापालिका आयुक्तांना घेराव घालण्यात येईल असा इशारा मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी यांनी दिलाय। सोलापुरातील धोकादायक प्रदूषण त्वरित दूर करा, दररोज नियमित पाणी पुरवठा करा, मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, मी सोलापूर माझे सोलापूर समितीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। यानंतर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना निवेदन देण्यात आलं। सोलापूर शहरातील समस्या या ठिकाणी घेऊन आलेलो प्रामुख्याने या समस्या संपूर्ण सोलापूर शहराच्या आहेत। आम्ही या ठिकाणी 16 मागण्यांचं निवेदन दिलं। तसं पाहता 160 मागण्या आहेत, पण प्रमुख त्याच्या 16 मागण्या दिलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आपल्या रवी पवार साहेबांना आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना दिलेले आहेत। आणि या निवेदनाच्या बाबतीमध्ये आम्ही इशारा दिलो की यातील मागण्या 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण नाही झालं, या वर्षभरामध्ये पूर्ण नाही झालं तर नवीन वर्षात 1 जानेवारी 2025 ला सोलापुरामध्ये मार्शलला लादलं जाईल। मार्शललाचं आंदोलन या ठिकाणी होईल। एक वेळेला आम्हाला गोळ्या मारा, पण आमच्या शहरासाठी जीव गेल्याचा परवा नाही, पण आम्ही या मागण्या मान्य करून घेतल्या शहरानं। मग अशा मागण्या कोणत्या आहेत? मी म्हणतो आरोग्याचा अत्यंत गंभीर समस्या आलेल्या आहे। महापालिकेने या ठिकाणी वृत्तपत्रात दिले 2300 लोकांना क्षयरोग झाला। गटारीचं साम्राज्य काय? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा निमित्त करून आम्हाला तुम्ही आरोग्याच्या काय म्हणजे आरोग्य धोक्यात टाकलं, काही टाकलं। एक सर्दी ताबड 2-2 दिवसात सर्दी, त्या ठिकाणी सर्दी जुकाम तर होतो, आजार येतो, लेकरांचा आजार, असं पूर्णपणे सोलापूर शहर आजारमय झालेलं आहे, प्रदूषणमय झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये महापालिकेचं काम आहे की त्यांनी घरोघरी गोळ्या वाटप करावं, आरोग्य शिबिर नेमावं, आरोग्य शिबिर भरवावं, फवारे मारावं आणि त्याचबरोबर जंतुनाशकात औषध सुद्धा मारलं पाहिजे। तसं न करता निवांत बसून निवडणुका निवडणुका निवडणुका, अरे आम्ही मरतो म्हणा लागला। पण यासाठी मला महानगरपालिकेच्या रवी पवार साहेब यांच्या माध्यमातून माननीय आयुक्त मॅडमना इशारा देतो की 31 डिसेंबर पर्यंत या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर सोलापूर महानगरपालिकेला आम्ही संपूर्णपणे घेराव टाकू असा इशारा देतो। अन्यथा त्याचबरोबर रस्त्यावर आपण आंदोलन करू। याला गांभीर्याने घ्या, सोलापूरला वाचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी विष्णू कारंपुरी, अतुल कोटा, पत्रकार वामन निंबाळकर, विठ्ठल कुराडकर, विश्वनाथ राठोड, लक्ष्मी इप्पा, रेखा अडकी, प्रभाकर मुनक्याल, प्रशांत जक्का, गोवर्धन मुदगल, गुरुनाथ कोळी यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।